एखादा गाणं बोल. वस्तू खजिना आपल्याला पाहिजे ते या वेळेस साधून घेतलं पाहिजे. ते दोन या Thank you.
सांगतो. तिकडची या कमाल बघा, ऐकलं तो? तिकडची या कमाल बघा, लोकांची या धमाल बघा. संचुरी झाली पाहिजे, मजा पण आली पाहिजे. बोलू लागला झपका झपका, 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 बोलू लागला झपका झपका. होता सुरू केलं न लावता वेल, होता सुरू केलं न लावता वेल. रसिकात चालतो ऐसा गोंधळ, रसिकात चालतो ऐसा गोंधळ, रसिकात चालतो ऐसा गोंधळ, रसिकात चालतो ऐसा गोंधळ. होता सुरू केलं न लावता वेल, होता सुरू केलं न लावता वेल. रसिकात चालतो ऐसा गोंधळ, रसिकात चालतो ऐसा गोंधळ, रसिकात चालतो ऐसा गोंधळ. हरण्याचा दिसतोय धोका, हरण्याचा दिसतोय धोका, चौकशीनं मारतो चौकात होतो. बोलू लागला झका झका, बोलू लागला झका झका, बोलू लागला झका झका, बोलू लागला झका झका. महाराज शिकारी करता मला दिले, परंतु त्या उड्या राक्षसाने त्याला मारले असणार. जे आपल्याला हवे ते आपल्याला नशिबी लागणारच आहे. थोडे दिवस वाट पाहावी लागेल. दासवत त्यांच्या पाठीवर. काय मागणी आहे काय? पोपट इकडं मैना तिकडं, रहिमान म्हणतात तर तुला असंच नाही बाबा. पोपट इकडं मैना तिकडं, जीवाची माती होई तर मला चढू लागली नशा, हो मला चढू लागली नशा. सोनं जीवाची पाहून दशा, मला चढू लागली नशा. सोनं जीवाची पाहून दशा, चढू लागली नशा. सोनं जीवाची लागली नशा, सोनं चढू लागली नशा. सोनं जीवाची लागली नशा, मला चढू लागली नशा. सोनं जीवाची पाहून दशा, मला चढू लागली नशा. सोनं जीवाची पाहून दशा, चढू लागली नशा. सोनं जीवाची पाहून दशा, चढू लागली नशा. सोनं जीवाची लागली नशा. राजसेवक बारा होते तेव्हा मी थोडा वेळ आराम करतो. बसा बसा बसा. राजसेवक हसतो बाबा. उचलून हसली आपण. बोला महाराज, 2 दिवस झाले बाबासाहेब आले, तुम्ही 2 दिवस धडपडत नव्हता. आणि कोण चतुर्पदा तुम्ही कशाला आलो मध्ये कोण महाराज शिकारी करता गेले होते. हे 2 दिवस परत मागायला दिलेच नाही. हे काही गलत नाही. तुम्ही त्यांच्यासोबत गेला होतात ना? नाही, त्याने आम्हाला घेऊन गेले नाही. महाराज, तुम्ही त्यांच्यासोबत गेला होतात आणि तिथून तुम्ही माघारी आलात. तुम्ही खाल्लेला अन्नाला जागवत नाही.
मी कोण चतुर्दा मी त्यांच्या सोबत गेलो नाही आणि माघारी आलो नाही. तुला वाटत असेल की हे सर्व डावपेच माझेच आहेत असं तुझ्या मनात शंका येत आली आहे. ठीक आहे प्रधानजी महाराज, मी जातो त्यांच्या मागावर. ठीक आहे. राजकुमार, बरोबर. बारा गोष्टी तेव्हा हो, हो, बरं. अरे हा एक ते. याचा मला वाटतं तुला कळलं काय? त्याच्या हौस पूर्ण केला नसते ते. तो ऐक ना त्याला बोलतो. अरे आता मला कळलं या मन तुझं वल्लं या लागलं ही मायेची ओढ. ओ लागली ही मायेची ओढ. आणि आईला तुझ्या, अरे आईला तुझ्या लागला रेच घोड. आणि आईला तुझ्या लागला रेच घोड. आता मला कळलं या मन तुझं वल्लं या मायेची ओढ. ओ लागली ही मायेची ओढ. आईला तुझ्या, अहो आईला तुझ्या लागलं रेच घोड. आणि आईला तुझ्या लागलं रेच घोड. अरे आईला बघा, लागलं रेच घोड. आईला बघा, लागलं रेच घोड. कुत्रा आवडली तुम्ही एकट्याला बोलत हा. माझा बाप प्रधानजी हा सारंग राजाच्या दरबारात काम करत असताना माझ्या बापाने कपट कार्य करून राक्षसाच्या हाती त्या प्रधानजीला महाराज सारंग राजांना मारले गेलेले आहे. तरी युवराज त्या शोधाकडे जात आहेत आणि मी त्यांचा पाठलाग करून मी त्यांच्या बरोबर जात आहे. मी येत आहे.
सांगितलं आहे आणि तो मी त्या ठिकाणी आता जातात तर मी तिच्यासोबत येत आहे. त्या ठिकाणीसाठी बाबासाहेबांनी त्या भूता राक्षसालाही मारलाय. पण तुम्ही त्या सोराने येण्याचे कारण म्हणजे माझा बाप सर्वांनी हा दुष्ट वृत्तीचा असून त्यांनी महाराजांचा वध केला आहे राक्षसाच्या हातून. तर त्याच्या ठिकाणीसाठी तुमच्या पाठीवर येत आहे. दरबारात कोणी आहे की नाही? ठीक आहे, फार आपला व्यवस्थित जेव्हा मी काय म्हणता समाचार देतो लवकर बोला. कोण महाराज तुम्ही शिकारीला गेला होता आणि तो खजिना कुठे आहे बरं? तो माझ्याकडे महाराज मग खजिना माझ्या स्वाधीन करा. नाही केव्हाही शक्य होणार नाही महाराज. कोण महाराज एक वेळेला अनेक वेळ सांगितले तो खजिना माझ्या स्वाधीन करा. नाही तर तुमच्या सामर्थ्य असेल तर होईल असतात
वाटत माझं झालंय पगार देईन रोक नको उधार वाटत माझं झालंय पगार देईन रोक नको उधार गोष्ट पटली झटकन उठली या गोष्ट पटली झटकन उठली आता डोकं मी गाजवले यावर आपली अंडेची जेव्हा घंटी मी वाजवले यावर आपली अंडेची जेव्हा घंटीच वाजवले जेव्हा आपली अंडेची जेव्हा घंटी मी वाजवली जेव्हा आपली अंडेची जेव्हा घंटी मी वाजवली यावर आपली अंडेची जेव्हा घंटी मी वाजवली यावर आपली अंडेची जेव्हा घंटी मी वाजवली जेव्हा आपली अंडेची जेव्हा घंटी मी वाजवली जेव्हा आपली अंडेची जेव्हा घंटी मी वाजवली कोणी नव्हतं हो माझ्या संग कोणी नव्हतं हो माझ्या संग मला जमावली झाली ती रंग गोष्ट पटली झटकन उठली गोष्ट पटली झटकन उठली आता तुझा मी गाजवले त्यावर आपली अंडेची तेव्हा घंटी मी वाजवले तेव्हा आपली अंडेची तेव्हा घंटी मी वाजवले तेव्हा आपली अंडेची तेव्हा घंटी मी वाजवले तेव्हा आपली अंडेची तेव्हा घंटी मी वाजवले घंटी किती वाजवतील बघ. घंटा वाजवा, घंटा लागला हिला. अहो ह्या दोघांची वाजली माझी तर चांगली घंटीचा बटन उठलाय सकाळी हा अक्कल वाजवा. आता सकाळी अक्कल आहे. लांब बंदर. कडक एकदम ताट सरळ. मला काय नाही सकाळी उठल्यावर ना आमची माझी चांगली बोलेल रात्री चांगल्या उड्या मारत काम सांगितलं का तुमचं खोडं होता काय होतं ते मला माहिती. काय होतं ते काय? बोला मला हो या प्रधानजी महाराज, बाबासाहेब कुठे आहेत जरा? कोण? शत्रुता. तुझ्या बाबासाहेब अंधार कोठरी एक मध्ये बंद आहे. प्रधानजी महाराज आलेल्या अन्नावर मारू नको. बोल इतिहास तयार. बोल.
प्रधानजी महाराज, बाबासाहेब, आपण ज्या अरण्यात गेला होता त्या बुटात राक्षसाचा तुम्ही वध केलात आणि त्याच्या मुलग्याचं मी वध केलं. आता या प्रधानजी महाराजाला धडा शिकवलाच पाहिजे. आणि कोण प्रधानजी, आमची शेवटची इच्छा आहे की तुमची कन्या आमच्या युवराज त्यांच्या तुमच्या हाती लग्न लावा. काय ठीक आहे, हीच वेळ आहे, वेळ येईल तेव्हा पुन्हा पाहुणचार घेतला जाईल. महाराज काही हरकत नाही. माझ्याकडे अजून काही